नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहतात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आता आपण भेटणार आहोत यवतमाळ जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांना आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विधान परिषदेच्या संदर्भातली जी बातमी सध्या वर्तमानपत्रात झळकत आहे आणि त्या विधान परिषदेच्या आमदारकीमध्ये त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा सध्या आहे आणि त्याबद्दल अनेक नागरिकांना एक उत्सुकता लागलेली आहे की ह्या वेळेस विधान परिषदेवर नितीन भाऊ भुतळा यांची निवड होणार का. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या संदर्भातले प्रश्नाचे उत्तर. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 10 जागा आहेत. त्यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून अनेकांच्या नावाची चर्चा येत असताना तुमचं नाव नंबर 1 वर असल्याची सध्या चर्चा आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे जनतेला थोडं सांगा. मुळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी माझ्या आयुष्यात मागणं हा माझा कधी स्वभाव नाहीये. मी पक्षाकडे कुठचीही उमेदवारी मागितलेली नाही. माझा कुठचा 2 ओळीचा बायोडाटा बनवून मी पक्षाला दिलेला नाही. माझं काम, माझं कर्तृत्व जर पक्षानं विचारात घेऊन पक्षानं आदेश दिला तर निश्चित पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. मी आतापर्यंत जवळपास 32 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहोत. ज्या वेळी पार्टी जी जबाबदारी देते ती जबाबदारी निष्ठेनं पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळं पक्ष जे सांगल ते काम करायचं हा माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे मी कुठेही पक्षाकडे मागितलेलं नाही. मलाही वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध माध्यमातून समजत आहे की काय कोणी म्हणते 25 लोकांची यादी बनली आहे, कोणी म्हणते 30 लोकांची यादी बनली आहे आणि राष्ट्रीय कार्यालयात गेली आहे, तिथून काही स्क्रुटनी होऊन नावं येणार आहे वगैरे वगैरे अशा चर्चा या मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माझ्या ऐकू आहे. मी कालच देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय गडकरी साहेबांकडे एका कामाच्या निमित्तानं गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सुद्धा मला स्वतःहून विचारलं की तुमच्या जिल्ह्यातून तुमच्या तालुक्यातून मोठे मोठे डेलिगेशन येत आहे आणि तू वसंत कारखान्यापासून तर इतर सगळ्या विषयावर चर्चा केली पण विधान परिषदेच्या बाबतीत तू एक शब्दही बोलला नाही. तर मी त्यांना सुद्धा हेच सांगितलं की जर मला बोलायचं काम पडत असेल, मागायचं काम पडत असेल तर याचा अर्थ की कुठंतरी मी कमी आहे कामामध्ये, मागायचं काम पडत आहे. मी माझ्या कामात प्रामाणिक आहे. जर आपल्याला वाटते, पार्टीला वाटते, पार्टी जर विचार केला तर मी तयार आहे. पार्टीने जर नाही विचार केला तर आपण आपलं घरी बसलो. पार्टी जे काम सांगेल ते, पार्टीने सांगितलं होतं की तुम्ही अंदमान निकोबारला जा किंवा मणिपूरला जा तर तिथेही जाऊन काम करण्याची माझी तयारी आहे. तर हे होते नितीन भाऊ भुतळा यांनी आता सांगितलेलं आहे की पार्टीनं जी जिम्मेदारी दिली ती एक मी निस्वार्थ कार्यकर्ता या नात्यानं पुढे नेण्याचा मी सतत प्रयत्न केलेला आहे. पार्टी जी माझ्यावर जिम्मेदारी देईल ती मी पूर्ण करण्याचा हमेशाच प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे सुद्धा करत राहील. सध्या त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या शहराचं मला वाटतं प्रभारी कारभार सुद्धा आलेला आहे. त्याबद्दलही त्यांना आपण शुभेच्छा देऊ. आणि विधान परिषदेवर त्यांची निवड जर झाली तर अतिशय उमरखेडसाठी चांगला आहे. त्यांना या संदर्भात आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की खरोखरच उमरखेडमध्ये विधान परिषदेवर नितीन भाऊ भुतळा यांची जर निवड झाली तर विकासाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं होणार आहे आणि पार्टीनं खरोखरच त्यांचा विधान परिषदेसाठी विचार करावा. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया आपण नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.